ही घटना कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात भाड्यानं राहत असणाऱ्या घरात घडली। हल्लेखोर सतीश मारुती यादव हा पसार झाला असून त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान हल्लेखोराच्या शोधासाठी 3 पथके पोलिसांनी रवाना केली आहेत। सानिका यापूर्वी 2019 मध्ये लक्षतीर्थ वसाहतीतील एका तरुणाशी विवाहबद्ध झाली होती। मात्र 6 महिन्यातच मतभेदांमुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते। याच काळात सानिकानं तिची मैत्रीण आयुषासोबत इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला। यातूनच तिची सतीशशी ओळख झाली। तिघही गेल्या 4 महिन्यांपासून सरनोबतवाडीत एका फ्लॅटमध्ये राहत होते। सतीश सानिकावर लग्नासाठी दबाव टाकत होता, परंतु तिला लग्न करायचं नव्हतं, ज्यामुळे दोघांमध्ये सातत्यानं वाद होत होते। लग्नाचा हंगाम संपल्यानं फ्लॅटचे भाडे परवडत नसल्यानं त्यांनी फ्लॅट सोडण्याचा निर्णय घेतला। 4 दिवसांपूर्वी फ्लॅट सोडल्यानंतरही त्यांचं साहित्य तिथंच होते। घरमालकाच्या सांगण्यावरून सानिका आणि आयुषा साहित्य घेण्यासाठी दुपारी 2 वाजता फ्लॅटवर गेल्या। त्यावेळी सतीशही तिथं पोहोचला। सानिकासोबतच्या वादानंतर त्यानं तिच्या छातीत चाकू खुपसला आणि फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला। आयुष्यानं सानिकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला, पण ती मदत करू शकली नाही। तिनं सानिकाच्या मित्राला फोन करून माहिती दिली। मित्रांना फ्लॅट उघडून सानिकाला रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। गांधीनगर पोलिसांनी पंचनामा करून सतीशच्या शोधासाठी 5 पथके तैनात केली आहेत।